राजकीय स्थितीत त्यागाची भावना ठेवून जनसेवेची लढाई लढणार बच्चू कडू. प्रहारची मुंबईत समीक्षा बैठक. येणारा काळ हा संघर्षाचा असून जाती धर्माच्या राजकारणात आपल्याला सेवा व मुद्द्याचे राजकारण समोर आणायचे आहे. धर्म, जात, सत्ता, पैसा या राजकीय स्थितीमध्ये संघर्ष, सेवा, नियोजन व त्यागाची भावना ठेवून जनसेवा लढाई लढणार असे प्रतिपादन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले. राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाची महत्त्वपूर्ण चिंतन बैठक प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी पार पडली. या बैठकीला संबोधित करत असताना बच्चू कडू बोलत होते. विधानसभा निवडणुकीमध्ये लागलेला अनपेक्षित निकाल, प्रहारची भविष्यातील दिशा इत्यादी विषयांवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार सबाणे, माजी आमदार चंद्रिका पुरे, अनिल चौधरी, बबलू जवंजाळ, गणेश निंबाळकर यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार, विविध जिल्हा प्रमुख तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रहार जनशक्ती पक्ष आणि बच्चू कडू यांची ओळख ही त्यांच्या जनसेवेच्या कामामुळे आहे. त्या कामातून आपल्याला प्रतिष्ठा आणि राजकीय संधी मिळाली. यंदाच्या निवडणुकीत अपेक्षित निकाल लागला नाही म्हणून आपण खचून जाणार नाही. उलट आपण जनतेत राहून यापुढेही जनसेवेचे काम अधिक जोमाने करत राहणार आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी अनेकांनी संपर्क केले तरी आपण कुठलेही पद घेणार नाही, कारण अशा परिस्थितीत पद घेतलं तर त्याला प्रतिष्ठा राहणार नाही. प्रहार आणि बच्चू कडू यांनी जी प्रतिष्ठा कमावली ती जनतेच्या विश्वासातून मिळवली असून त्याला तडा जाईल असे आपण वागणार नाही, अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं. यापुढेही जनतेच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष करत राहणार आहे, कारण संघर्ष हीच खरी प्रहारची ताकद आहे. जनतेचे विविध प्रश्न अद्याप सुटले नाहीत, त्याच्यावर काम करण्यासाठी आपण लवकरच दिशा निश्चित करू. पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत. सेवेचं राजकारण आणि समाजकारण आपण पुढेही चालू ठेवणार आहोत, अशा प्रकारचा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी विविध जिल्ह्यातून आलेल्या विविध पदाधिकाऱ्यांनी व उमेदवारांनी आपापली मतं व्यक्त केली. प्रहारच्या चिंतन बैठकीमध्ये आपलं मत व्यक्त करताना काही पदाधिकाऱ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. निवडणुकीचा पेपर कठीण गेला, कारण अभ्यास जनतेच्या सेवेचा व विकासाचा केला, परंतु पेपर मात्र जाती धर्माचा निघाला, अशा संवेदना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. येणारा काळ हा संघर्षाचा असून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे ज्याप्रमाणे दिशा व निर्देश देतील त्याप्रमाणे आपल्या सर्वांचे सामाजिक व राजकीय वाटचाल असेल, असे देखील पदाधिकारी यावेळी म्हणाले. बच्चू कडू हे संघर्षातून घडलेलं नेतृत्व असून कुणापुढे न झुकता संघर्ष करावा, आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास देखील पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा. विनम्र अभिवादन करतो. मंचकावर सर्व उमेदवार, जिल्हा प्रमुख, मगापासून माझी म्हणता 20 वर्ष चलता माझी होणार असं वाटलंही नव्हतं, पण आता याच्यानंतर सगळेजण आजी म्हणत चला. माझी काही लोक ते आमदारावर मस्त लिहितात, मान्य लिहायच्या ऐवजी मा फक्त करतंय असं 4 वेळेस सातत्यानं आपण निवडून आलो आणि आम्ही विचार नाही केला होता कधी आपण महाराष्ट्रभर हे संघटन पोहोचू, लोकांपर्यंत जाऊ, लोकांचे मन जिंकू, असं कधीही विचार केला नाही. काम करत गेलो. काम करता करता आपल्यासारखी सगळी चांगली मंडळी, चांगले कार्यकर्ते आम्हाला भेटले. पराजय जरी असला तरी आज कार्यकर्ता आणि हत्तीच्या ताकदीचे माणसं आम्हाला भेटले, हेच आमच्यासाठी सर्व काही आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. कार्यकर्ता भेटणं हा फार महत्वाची गोष्ट असते. तो दुर्बीण लावूनही भेटत नाही. चांगल्या कार्यकर्त्याची आवड सगळ्याच पक्षाला असते. जसं सगळ्या आई वडिलाला वाटतं माझा पोरगा चांगला असला पाहिजे, दुसऱ्याचं पोरगं लगेच मेरिटमध्ये आलं का ते आई वडील सांगतं आपल्याला, बाबरं तो कसा अभ्यास करतं, कसा नीट अभ्यास केला, कसा मेरिटमध्ये आला, किती आई वडिलाचं मान उंचवला. हे व्यक्तिगत स्वार्थ जरी त्या आईचा असला, वडिलाचा असला, तर प्रत्येक आई वडिलाला जे वाटते तसंच प्रत्येक पक्षप्रमुखाला, पक्षाला चांगल्या कार्यकर्त्याची नेहमीच आवड असतं. आणि मग त्याच्यासाठी आमच्याजवळ प्रस्ताव आले होते. पवार साहेबांच्या मी भेटीला गेलो. त्यांनी आम्हाला 3 सीटा
कबूल केला. मी राजकुमारजीला सांगितलं नाही, पण तुम्हाला आघाडीत घेतो राजकुमारजीला, आणि एक तुम्ही म्हणाल ते अमरावती जिल्ह्यातले किंवा अकोल्यातले देऊ. मी रात्रभर विचार केला, म्हटलं आता किती जणांना नाराज करू. सगळ्यांचे चेहरे दिसले. या लोकल नाही म्हणावं लागेल, त्या कार्यकर्त्याला नाही म्हणावं लागेल, त्याला नाही म्हणावं लागेल. मग विचार केला की आपणच लढू नाही म्हटल्यापेक्षा. कारण राजकीय भाव हा फार महत्वाचा नाही आहे. खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय का इथे भावनिक भाव जरी आमचं राजकारण हरवलं असेल, कदाचित ते युती स्वीकारली असती तर आज माझी म्हणण्याची वेळ साबळे साहेब आमच्यावर आली नसती. फिरून फिरून विचार करत होता, कार्यकर्ते सांगत होते जमून टाका काहीतरी, काय आता सगळ्या महाराष्ट्राचा विचार करत बसताय. पुन्हा दिवस आठवायचे का ज्या कार्यकर्त्यांना आपल्यासाठी मेहनत केली, प्रचंड विश्वास आपल्यावर ठेवला, त्या कार्यकर्त्याला आता सांगायचं आम्ही आता युतीत जाऊन लढतो, तुम्ही मात्र थांबून जा, हे माझ्या मनाला पटलं नाही. आणि म्हणून आम्ही तिसऱ्या आघाडीचा उदय आपण तिथे केला, हे लक्षात घ्या. असं वाटलं लढूया ना, सगळ्याला लढलं पाहिजे. पाहून तर देऊ महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नेमकं काय मनात चाललं, तपासणी तर करून घेऊ. माझ्या ठिकाणी दुसरा असता तर कदाचित ते 3 स्वीकारून समोर गेला असता, पण ते मनच स्वीकारत नव्हतंय का नाही कोणाला म्हणायचं. म्हणून मी सगळ्यांना विचारत होतोय की 1 महिना अगोदर अनिल भोले विचारलं, त्या अनिल भोले विचारलं का आता सांगून द्या, म्हणजे मलाही थोडा निर्णय घ्यायला सोपा होतं. स्वामीला तर नाही विचार. प्रत्येक जणांना आपापल्या पद्धतीनं